अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत. हे शेंगदाणे आपण मध्यम आचेवर व्यवस्थित भाजून घ्यायचे. भाजताना शेंगदाणे करपले नाही पाहिजेत, अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचे. शेंगदाण्यांचा रंग बदललेला आहे आणि शेंगदाणे अगदी व्यवस्थित भाजलेले आहेत. खूप जास्त पण डाग पडेपर्यंत भाजायचं नाही. गॅस जर मोठा केला तर शेंगदाण्यांना डाग पडतात. आता ह्याच्यावर मी झाकण ठेवलेले आहे आणि वाफ जाण्यासाठी थोडीशी जागा ठेवलेली आहे. गॅस बंद करूया. कढई गरम आहेत, शेंगदाणे गरम आहेत. आतमध्ये शेंगदाण्यांना वाफ लागते आणि शेंगदाणे भट्टीमध्ये असतात त्याप्रमाणे व्यवस्थित भाजले जातात. शेंगदाणे अगदी व्यवस्थित थंड करून घ्यायचे. याच्यामध्ये वाफ नाही राहिली पाहिजे. वाफ राहिली तर शेंगदाण्यांना पाणी सुटते शेंगदाणे वाटताना. तर ह्याची सालं पण अशी लगेच निघतात. अशी एकदम व्यवस्थित भाजलेले आहेत शेंगदाणे. तर या पद्धतीने तुम्ही नेहमीसाठी सुद्धा शेंगदाणे भाजले तरी अगदी भट्टीसारखे शेंगदाणे लागतात. आता याची मी साल नाही काढलेली, सालीसह वाटून घेऊया. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही साल काढून घेऊ शकता, पण साल जरी राहिली तरी तोंडामध्ये येत नाही, यासाठी मी साली नाही काढलेल्या. फक्त शेंगदाणे व्यवस्थित थंड करून घ्यायचं, हे याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. आता शेंगदाणे वाटताना पण काय करायचं आहे, खूप जास्त फिरवायचं नाही आहे मिक्सर. खूप जास्त फिरला तर भांडे गरम होतं, शेंगदाण्यांमधून ऑइल रिलीज होतं. एकदाच फक्त मिक्सर फिरवायचं आणि मिक्सर बंद करून घ्यायचा लगेच. 1-2 मिनिट थांबायचं, पुन्हा एकदा फिरवायचं आणि मिक्सर बंद करून घ्यायचं. अशा पद्धतीने आपण हे शेंगदाणे थोडेसे जाडसर वाटून घेऊया. खूप जास्त बारीक पीठ नाही करायचं आहे. मिक्सर फक्त 2दाच फिरवला. आता थोडेसे शेंगदाणे याच्यामध्ये शिल्लक आहेत, असे दाणे दाणे आणि थोडेसे बारीक वाटलेले. या पद्धतीने शेंगदाणे हे वाटून घ्यायचे. आता यावेळी तुम्ही 1 वाटी सुकं खोबरं किसून भाजून याच्यामध्ये मिक्स केला तरी पण चालेल. मी फक्त शेंगदाण्याचे लाडू बनवत आहे, यासाठी खोबरं नाही घातलेलं. खोबरं पण घातला तरी पण चव चांगली येते. आता याच्यामध्ये मी गूळ घेतलेला आहे. जितके शेंगदाणे होते त्याच्या निम्म्या प्रमाणात गूळ घेतलेला आहे. गूळ बारीक कापून घेतलेला आहे. खूप जास्त मोठे खडे नाही ठेवायचे याच्यामध्ये. आता हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित. पाक न करता आपण शेंगदाणा लाडू बनवत आहोत. अतिशय सोप्या पद्धतीने मी हे दाखवत आहे. शेंगदाणे भाजण्यासाठी जितका वेळ लागेल तितकाच वेळ आपल्याला लाडू बनवण्यासाठी लागतो. आता व्यवस्थित मिक्स केले. गूळ टाकून शेंगदाणे व्यवस्थित मिक्स केले. मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे. आता आपण वाटताना खूप जास्त मिक्सर फिरवायचं नाही. मिक्सरचं भांडं गरम करायचं नाही. 1-2दाच फक्त फिरवायचं आहे. मध्ये मध्ये थांबून फिरवायचं आहे. याच्यातलं ऑइल रिलीज होता कामा नये. शेंगदाण्यांमधलं ऑइल रिलीज झालं तर व्यवस्थित लाडू होणार नाहीत. शेंगदाणा आणि गूळ एकत्र व्यवस्थित वाटून घेतलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये मॉइश्चर अजिबात नाही आहे. अगदी सुट्टं सुट्टं सारण झालेलं आहे. या पद्धतीनेच वाटून घ्यायचं आहे आपण. गुळाला पाणी नाही सुटलेलं, शेंगदाण्यांना पाणी नाही सुटलेलं, अगदी व्यवस्थित आपलं वाटून झालेलं आहे. पाक न करता आपण लाडू बनवत आहोत. बाउलमध्ये आपण आता मिश्रण काढून घेऊया. याच्यामध्ये आता तुम्ही आवडीनुसार ड्रायफ्रूट पावडर टाकली तरी पण चालेल, लाडू चांगले होतात. अशा पद्धतीने वाटून घेतलेलं आहे. अजिबात चिकट नाही झालेलं, गुळाला पाणी पण नाही सुटलेलं, अगदी व्यवस्थित होतात लाडू. लाडू वळून घेऊया. आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये मिश्रण घ्यायचं हातावर. हाताची थोडीशी उष्णता लागली की हा गूळ थोडासा पातळ होतो आणि लाडू एकदम व्यवस्थित वळले जातात. थोडासा दाब द्यायचा मिश्रणाला, म्हणजे हे मिश्रण आहे ते एकत्र चिकटून राहतं. अशा रीतीने लाडू छान वळला गेलेला आहे. पंपकिन सीड लावलेले आहेत मी डेकोरेशनसाठी. तुम्हाला जर वाटलं तर लाडू व्यवस्थित वळत नाही आहेत तर याच्यामध्ये 1 चमचा तूप गरम करून घाला आणि लाडू वळा. शक्यतो लाडू बिघडत नाहीत, अगदी व्यवस्थित होतात. पण जर तुम्हाला वाटलंच की बिघडत आहेत, वळत नाहीत व्यवस्थित, तर तूप घालायचं गरम करून, म्हणजे उष्णता मिळते गुळाला आणि लाडू एकदम व्यवस्थित वळले जातात. सर्व लाडू वळून झालेले आहेत. अगदी इझिली लाडू वळलेले आहेत आणि लगेच पटपट वळून होतात. हे लाडू वळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. अर्धा किलो आपण शेंगदाणे घेतले होते, त्याच्यापासून साधारण 30 मध्यम आकाराचे लाडू तयार झालेले आहेत.